काल होता व्हॅलेंटाईन डे, म्हणलं मस्त असं आईस्क्रीम घरीच बनवूया. अर्धा लिटर दुधामध्ये 100 ग्रॅम साखर, 1.5 ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं. गॅसवर कढई ठेवायच्या आधी सगळ्या गुठळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या. आता गॅसवरती कढई ठेवून एकसारखं दूध हलवत हलवत आपल्याला अशा प्रकारे घट्टसर दूध बनवून घ्यायचं आहे. घरी बनवलेलं कंडेन्स मिल्क हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण क्रीम फेटून घेऊया. इथं मी अमूल फ्रेश क्रीम घेतली आहे, ती पहिल्यांदा बीट करून घेऊया. ही क्रीम फेटायला मात्र थोडा वेळ लागतो. क्रीम अशी दिसली पाहिजे बघा, इतपत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. एवढ्यात आपलं कंडेन्स मिल्क पूर्णपणे थंड झाले. आता यामध्ये एका संत्र्याचा रस घातला, त्यानंतर थोडंसं व्हॅनिला इसेन्स आणि थोडासा पिंक कलर घातला. माझ्याकडे ऑरेंज कलर नव्हता म्हणून मी पिंक कलर घातला. कलर नाही घातला तरी सुद्धा चालेल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मगाशी जी क्रीम फेटून ठेवली होती त्यामध्ये घालून परत एकदा सगळं मिश्रण एकसारखं व्हावं म्हणून फेटून घ्यायचं. आता हे डब्यामध्ये भरा, याला झाकण लावा आणि 12 ते 13 तास तरी फ्रीजरला सेट व्हायला ठेवा. आता 12 ते 13 तासानंतर उघडून बघूया. आईस्क्रीम फ्रीजला ठेवल्यापासून आमच्या बाळाचं चालू झालं होतं की कधी बनणार कधी बनणार. शेवटी त्यानं थोडंसं खाल्लंच सकाळी. बाहेर मिळतं त्यापेक्षा सुद्धा हे आईस्क्रीम मस्त झालं होतं. तुम्ही सुद्धा करून बघा आणि जाता जाता लाईक आणि फॉलो करायला तेवढं विसरू नका.